बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधून। निदा खानला आज नाशिक न्यायालयात हजर केलं जाणार आहे। निदा खानला काल छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली। गेल्या 27 दिवसांपासून निदा खान ही फरार होती। अखेर या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, निदा खानला अखेर अटक करण्यात आली आहे, आज तिला न्यायालयात हजर केलं जाईल, काय अधिक माहिती? अंकिता, एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल। नाशिकच्या TCS प्रकरणात निदा खानवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर निदा खान गेल्या जवळपास 1 महिन्यापासून फरार होती। अनेक जे वेगवेगळे जे ठिकाणी आहे निदा खानचा शोध घेण्यात येत होतं। नाशिक पोलिसांचे 2-3 पथकं ठाणे असेल, मुंब्रा असेल, भिवंडी असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे रवाना झालेले होते। निदा खानच्या नातेवाईकांकडे शोध घेत होते, पण अखेर काल रात्री नाशिक पोलिसांनी निदा खानला संभाजीनगर येथून ही अटक केलेली आहे। संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने नाशिक पोलिसांनी संभाजीनगरमध्ये जाऊन ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। निदा खानवरती देवळाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता। धर्मांतर करण्याचा प्रयत्नाचा आरोप जो आहे तो निदा खानवरती आहे आणि त्याच प्रकरणी नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर ही निदा खान फरार झालेली होती। मध्यंतराच्या काळामध्ये निदा खानने वकिलाच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा अर्ज केला, पण माननीय न्यायालयाने तो हे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या सगळ्या शोध मोहिमेला जे आहे ते अधिक ही गती मिळालेली होती। संभाजीनगरमधून काल रात्री नाशिक पोलिसांनी निदा खानला अटक केलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन निदा खान अटक झाल्यानंतर निदा खानच्या चौकशीमध्ये आणखीन काही माहिती या सगळ्या TCS प्रकरणामध्ये समोर येतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण त्याआधी आज निदा खानला नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि सरकारी वकिलांकडून निदा खानला पोलीस कोठडी ची मागणी होईल अशा पद्धतीचं एक अंदाज आपल्याला बांधता येईल। त्यामुळे नेमकं निदा खानला किती वाजता न्यायालयामध्ये हजर केलं जातं आणि न्यायालयात आता निदा खानला किती दिवसांची पोलीस कोठडी देते हे बघणं महत्त्वाचं आहे। किरण, मात्र एक महत्त्वाचा मुद्दा की निदा खानवरची जी कलम लावण्यात आली होती ती आता वाढवण्यात आलेली आहे, त्याचा परिणाम आजच्या न्यायालयात जी सुनावणी होईल त्यावर कसा होऊ शकतो? या आधीच निदा खानवरती देवळाली पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे। पीडित महिलेचा जो धर्मांतर आहे किंवा पीडित महिलेला वेगवेगळ्या ज्या गोष्टी शिकवणं किंवा पीडित महिलेच्या मोबाईलमध्ये काही ऍप इन्स्टॉल केल्याचं सुद्धा निदा खानवरती आरोप आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे आरोप आहेत आणि त्यानंतर इतर काही गुन्ह्यांमध्ये सुद्धा निदा खानचं इतके दिवस जे चौकशी सुरू होती त्या चौकशीमध्ये हे निष्पन्न आढळलेलं आहे आणि त्यानंतर आणखीन काही कलम जे आहेत ते निदा खानवरती वाढवण्यात आलेले आहेत। असे वेगवेगळे या सगळ्या संदर्भात आज निदा खानच्या संदर्भात न्यायालयामध्ये जे ते सुनावणी होईल। काल रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी संभाजीनगरमधून निदा खानला अटक केलेली आहे। आज नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर सरकारी वकील हे निदा खानची पोलीस कोठडी मागतील आणि त्यामुळेच नेमकं न्यायालयामध्ये काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। निदा खानला आज नाशिक न्यायालयात हजर केलं जाणार आहे। निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आलेली आहे। गेल्या 27 दिवसांपासून निदा खानचा शोध सुरू होता। अखेर निदा खानचा शोध लागल्यानं तिला अटक करण्यात आलेली आहे। आज तिला न्यायालयात हजर केलं जाईल। तिच्यावरची जी कलम आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज निदा खानवर कशा पद्धतीनं सुनावणी होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।